मित्रांनो, युद्धामुळे शेअर बाजार भरपूर खाली आलेले आहेत आणि गुंतवणुकीच्या संधी उभ्या झाल्यात. पण जर आजच्या तुम्ही न्यूजपेपरची किंवा कालच्या न्यूजपेपरची जर हेडलाईन बघितली तर त्याच्यामध्ये सेन्सेक्सपेक्षा किंवा शेअर मार्केटपेक्षा काल गुढीपाडव्यानिमित्त सोनं आणि चांदी जास्त पडलं होतं. पण न्यूजपेपरमध्ये जर तुम्ही हेडलाईन बघितली तर ती हेडलाईन अशी होती की युद्धामुळे शेअर बाजार 2400 अंक सेन्सेक्स कोसळलं, जेव्हा की काल गुढीपाडव्याच्या दिवशी गोल्ड जे आहे, सोनं जे आहे ते साधारण 6900 पॉईंट खाली आलं होतं आणि चांदी जी आहे ती 18700 पॉईंट आली. हे जे युद्धाचं सध्या सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळे शेअर मार्केट म्हणा किंवा सोनं चांदी म्हणा हे भरपूर जास्त खाली आलंय. पण मला तर बऱ्याच वेळेस असं न्यूजपेपरच्या हेडलाईन्स बघितल्यावरती वाटतं की हे जे न्यूजपेपरवाले हेडलाईन्स छापतात ना की युद्धामुळे सेन्सेक्स होरपळला, शेअर मार्केटमध्ये लोकांचं एवढ्या लाखाचं नुकसान झालं, तर हे फक्त तुमच्या माझ्यासारख्या छोटी इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या किंवा छोटी SIP करणाऱ्या गुंतवणूकदारांना घाबरवण्यासाठी असतं. कारण की मित्रांनो, काल जे सेन्सेक्स पडलं तो फक्त 2497 पॉईंट खाली पडला होता आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही बघाल तर सोनं आणि चांदी 6900 किंवा 18000. तर न्यूज काहीतरी वेगळी असायला हवी होती, पण त्यांनी जी न्यूज दिली, आता त्याला आपण तर काही करू शकत नाही. पण माझं ह्याच्यातून तुम्हाला सांगणं हेच आहे की तुम्ही पण तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा तुम्ही जी केलेली SIP आहे ती बंद करायचा निर्णय या अशा हेडलाईन्समुळे घेता का? कारण की मित्रांनो, आपण जेव्हाही अशा इन्व्हेस्टमेंट्स करतो, म्हणजे आपण FD मध्ये पैसे टाकतो, सोन्यामध्ये पैसे टाकतो, चांदीमध्ये पैसे टाकतो किंवा म्युच्युअल फंडमध्ये SIP मध्ये पैसे टाकतो, तेव्हा ते पैसे आपण आपल्या काही आर्थिक ध्येयांसाठी किंवा आपल्या फ्युचरच्या प्लॅनिंगसाठी टाकतो. त्यामुळे आपली जी फ्युचरची प्लॅनिंग आहे 5 वर्षानंतरची, 10 वर्षानंतरची, 7 वर्षानंतरची, त्याचे निर्णय हे अशा हेडलाईन्स बघून नसतात घ्यायचे. ठीक आहे, आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते ते आपण आपल्या पुढच्या फ्युचरसाठी, मुलांच्या एज्युकेशनसाठी, आपल्या रिटायरमेंटसाठी, तर ती ध्येय लक्षात ठेवून अशा जे मार्केटमध्ये सिच्युएशन्स किंवा डिप्स येतात त्यावेळेस त्यांना संधी बघून इन्व्हेस्टमेंट आपली वाढवायचा हा वेळ असतो, ना की न्यूजपेपरमधल्या रीडिंग्स वाचून किंवा हेडलाईन्स वाचून इन्व्हेस्टमेंट किंवा SIP बंद करायची किंवा पैसे काढून घेण्याचा निर्णय. त्यामुळे आपल्या ध्येयाकडे जाताना आपली ही इन्व्हेस्टमेंट अशा न्यूज बघून किंवा न्यूजपेपरमधल्या हेडलाईन बघून बंद नाही करायची, तर याला संधी म्हणून बघायचं आणि आपली इन्व्हेस्टमेंट वाढवायची. तुम्हालाही जर इन्व्हेस्टमेंटबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला नक्कीच संपर्क करा. माझी टीम तुम्हाला नक्की हेल्प करेल तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करण्यासाठी. थँक्यू. Disclaimer: Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.